धन्यवाद शिंदे सर। द्वितीय फेरीला सुरुवात एका बाजूला सापगाव संघ आणि त्यांना फाईट करेल खातिवलीचा संघ। नाणेफेक जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलं। सापगाव संघाचा पहिलाच गोलंदाज पहिल्या चेंडूवरती इनसाइड एज आणि चेंडू जाऊन आदळला यष्ट्यांवरती। फलंदाज क्लीन बोल्ड होत असताना पाठीच्या कण्यावरती आघात करत असताना खातिवली संघाला हा पहिला धक्का। नवीन फलंदाज मैदानामध्ये एंटर करतोय राजेश। संकेत आणि राजेश ही जोडी मैदानामध्ये निश्चितच खेळताना आपल्याला बघायला मिळेल। जबरदस्त गोलंदाजी, फिल्डिंग सज्ज आहे। पॉवर प्लेचं हे षटक आणि या पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती मोठा अडसर दूर करत असताना मयूर। स्ट्राइक वरती राजेश, फटका चांगला आहे। लॉंग ऑफ बाउंड्री वरती क्षेत्ररक्षण तैनात। एक धाव, एकापेक्षा जास्त काहीच नसेल। धावफलकावरती एक धावेनं खातं खोललं जातं। धावफलक श्री गणेशा होत असताना बघायला मिळतं एक धावेवरती पोहोचलेलं। एक धाव धावफलकावरती, एक गडी बाद। चांगली सुरुवात म्हणावी लागेल सापगाव संघासाठी। मयूर पुन्हा एकदा सज्ज। यावेळेस संकेतसाठी फटका चांगला बघायला मिळतोय। बॅट मधनं कनेक्ट झाल्यानंतर व्यासपीठाला मानवंदना देत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर। षटकार। अफलातून फटका। षटकार आला फलंदाज संकेतच्या बॅट मधनं। पुन्हा एकदा मयूरचा हा चेंडू यावेळेस गुणवत्ता तपासली गेली चेंडूची। अतिशय चांगला चेंडू बघायला मिळाला। निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू अगदी यष्ट्यांच्या वरून जात असताना पंचांचा कटाक्ष पाहायला मिळाला। चेंडूवरती अचूक नजर आणि जबरदस्त निर्णय बघायला मिळाला। चेंडू निर्धाव आलाय। 3 चेंडूंची सांगता, 4 चेंडूंची सांगता। धावफलकावरती 7 धावा। पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला, त्यानंतरच्या चेंडूवरती 1 धाव आली, त्यानंतर षटकार आणि हा निर्धाव चेंडू। मयूर पुन्हा एकदा फुलटो चेंडू, मोठी पर्वणी आली आहे, मात्र यावेळेस लालच दाखवलं आणि लालच मध्ये अडकवलंय फलंदाज संकेत। एक षटकार आल्यानंतर मात्र संकेतला माघारी परतवलं। निराश हताश मनानं डगआउटच्या आश्रयाला येत असताना खातिवली संघाचा हा फलंदाज दुसरा गडी बाद झालाय। मैदानावरती 2 गडी बाद। धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 7 धावा बघायला मिळतात। संमिश्र स्वरूपाचं षटक। गोलंदाजी मार्क वरती मयूर सज्ज आहे। राजेश आणि बाळा ही जोडी आहे। राजेशच्या बॅट मधनं चेंडू सीमारेषेला सलामी देतोय। षटकार। दोन गडी बाद, 13 धावा। धावफलक वेगानं पुढे सरकलं। निश्चितच 2 गडी बाद करण्यात यश मिळालंय, मात्र जबरदस्त फटका बघायला मिळाला या शेवटच्या चेंडूवरती। फलंदाज राजेशच्या बॅटमधनं हा षटकार आला। गुड शॉट। 6 धावांना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 या आकड्यावरती। गोलंदाजी मार्कवरती आपण पाहिलं गोलंदाज मयूरला पहिलं षटक थोडंसं संमिश्र बघायला मिळालं। 2 गडी बाद करण्यात यश जरी मिळालं असलं तरी मात्र धावसंख्या धावफलकावरती चांगली बघायला मिळते। नवीन गोलंदाज मैदानात, षटक क्रमांक 2 मनीष सज्ज आहे गोलंदाजीसाठी। डावखुरी हाताचा गोलंदाज, वेगवान गोलंदाजीसाठी सुपरिचित असलेला हा खेळाडू, अत्यंत नामवंत गोलंदाजांमध्ये ज्याचं नाव घेतलं जातं
मनीष लहाने गोलंदाजी मार्कवरती सज्ज. धावफलकावरती 13 धावा. खातिवली संघाची धावसंख्या आपण पाहतो. गोलंदाज मनीष षटक क्रमांक दुसरं चालू होत आहे. यावेळेस पुन्हा एकदा ऑन ड्राईव्ह. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एक धावेनं धावफलक जाऊन पोहोचलं 14 या आकड्यावरती. डावखुरी हाताचा गोलंदाज चांगली गोलंदाजी करत असताना पहिल्या चेंडूवरती केवळ एकच धाव आली. स्ट्राईक वरती राजेश आणि बाळा नॉन स्ट्राईक एंड वरती. ही जोडी आपल्याला निश्चितच बघायला मिळते. फुलटो चेंडू अतिशय देखणा स्ट्रोक बघायला मिळतोय. कव्हरच्या बाजूने चेंडूला भिरकावून दिले. चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना. थँक्यू विजय. जबरदस्त फटका फलंदाज राजेशच्या बॅटमधनं हा चौकार आला. गुड शॉट. गोलंदाजी मार्कवरती मनीष. पुढचा चेंडू अगदी त्याच दिशेला कॉपी बुक टाइप स्क्वेअर कट बघायला मिळतोय. अगदी वीरेंद्र सेहवागची आठवण करून देत असताना हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना. चौकार. चांगली कामगिरी यावेळेस साकारत असताना बॅक टू बॅक 2 चौकार आले आणि धावफलकाचा निश्चितच विकास करत असताना 22 धावा धावफलकावरती. यावेळेस जबरदस्त चेंडू बघायला मिळाला. राऊंड विकेट जात असताना गोलंदाज आपण पाहतोय. यावेळेस मात्र चांगला चेंडू हाताळलाय. गुड बॉलिंग. कमबॅक करत असताना गोलंदाज मनीष यावेळेस सांगून देतोय मी सुद्धा एक नामवंत गोलंदाज आहे आणि का माझं नाव माधबीनं घेतलं जातं हे यावेळेस सांगत असताना 2 चौकारांना प्रत्युत्तर दिलंय. शॉर्ट पिच चेंडू यावेळेस पूल केले. चेंडू चाललाय या सीमारेषेच्या दिशेनं. फिल्डिंग चांगली बघायला मिळाली. एक धाव. एकापेक्षा जास्त काहीच नसेल. चांगला मिळाला. निश्चितच ही एक मोठी मॅच आहे. एका बाजूला सापगाव आणि दुसऱ्या बाजूला खातिवली हे संघ एकमेकांच्या समोर उभे ठाकलेले आपल्याला बघायला मिळतात. एकमेकांच्या समोर आपलं नशीब आजमावताना आपण निश्चितच या 2 संघांना पाहतोय. मनीष लहाने गोलंदाजी मार्कवरती. डावखुरी हाताचा गोलंदाज पंचांच्या डावीकडून. षटकातला शेवटचा चेंडू. फटका चांगला बघायला मिळतोय. अगदी स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडूला भिरकावून दिलं. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी रवाना झालाय. 2 धावा पूर्ण होतील का हा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर मिळालं फलंदाज बाद. मिळतात. चांगली धावसंख्या बघायला मिळते. 12.00 ची सरासरी. 3 गडी बाद झालेले आपल्याला बघायला मिळतात आणि धावफलकावरती 24 धावा. जबरदस्त फलंदाजी खातिवली संघाची बघायला मिळाली. नवीन गोलंदाज इंट्रोड्यूस केला जातोय. षटक क्रमांक 3 चालू होईल. गोलंदाज अतुल गोलंदाजीसाठी सज्ज असलेला आपल्याला बघायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानात भाऊ. अर्थातच ज्या फलंदाजानं मात्र हे मैदान गाजवलं. या अगोदरच्या मॅच मध्ये तब्बल 44 धावांची एक तुफानी खेळी त्याच्या बॅटमधून आली आहे. यावेळेस पुन्हा एकदा सज्ज आहे आणि सिच्युएशन त्याच्यासाठी तयार आहे. सुरुवातीला आपण पाहिलं फलंदाज किरण संकेत राजेश या फलंदाजांनी मात्र पाया घातला आणि आता कळत चढवायचं काम जे आहे ते मात्र भाऊला करावं लागेल. भाऊ आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय राजेश. ही जोडी मैदानामध्ये. गोलंदाजी मार्कवरती परिवर्तन. गोलंदाज अतुल. राईट ऑफ द विकेट. फुल टॉस.
चेंडू फुल टोज आणि ही पर्वणी होती, मात्र निश्चितच थोडासा मिसटाइम झालेला हा फटका झेल घ्यायला हवा होता, मात्र हा झेल टिपण्यात अपयशी. एक्स्ट्रा हाईट होती, पंचांनी नो घोषित निश्चितच केलाय. नो +2 अशा 3 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. 27 धावा धावफलकावरती. कुठलाही चेंडू फेकला नाही अद्यापर्यंत आणि 3 धावा मात्र मोजून मोकळा झालाय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय अतुल. फ्री हिटची संधी, मोठा फटका खेळण्याची संधी निश्चितच निर्माण झाली आहे. फ्री हिटच्या चेंडूवरती मोठा प्रहार करावा लागेल. सर्वात जास्त षटकार मारण्याचा विक्रम जर कुणाच्या नावावर असेल तर भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्मा, याच्या बॅटमधनं फ्री हिटवरती सर्वात जास्त षटकार आलेत. यावेळेस भाऊ पराक्रम गाजवेल का हा प्रश्न होता. जबरदस्त फटका, 1 बाउन्स, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. मिळेल. भाऊ ज्याच्या बॅटमधनं एकदा धावांचा पाऊस चालू झाला तर तो थांबत नसतो. यावेळेस राजेश आक्रमक आहे, सातत्यानं मोठे फटके त्याच्या बॅटमध्ये येताना आपल्याला बघायला मिळतात आणि त्याच्या सोबत भाऊ ही आक्रमक फलंदाजांची जोडी. अद्यापर्यंत 22 धावांवरती नाबाद राजेश. हा चेंडू मात्र थोडीशी गती जास्त, उंची कमी होती. फलंदाजाला मात्र या चेंडूचा अंदाज आला नाही, बॅटपासून दूर राहिला आणि हा निर्धाव स्वरूपाचा चेंडू. गुड बॉलिंग. कमबॅक करत असताना या फ्री हिटच्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारची धाव नाही आहे. अतुल यावेळेस फटका बघायला मिळेल. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि राजेशची खेळी संपुष्टात. लांबणीवरती पडलेलं हे षटक अतुलचं आणि या षटकामध्ये धावांची बरसात निश्चितच बघायला मिळाली. मात्र शेवटाकडे जात असताना हे षटक महत्वाचा फलंदाज राजेश जो सेट होता त्याला मात्र माघारी पाठवलं. आता मात्र सूत्र भाऊच्या हातामध्ये आली आहेत आणि भाऊच्या सोबत फलंदाज आपण पाहतो मैदानामध्ये. कल्पेश आणि भाऊ ही जोडी. अतुल हा चेंडू जबरदस्त कट बघायला मिळतोय. बॅटला स्पर्श झाल्यानंतर चेंडू मैदानात थांबला नाही, सीमारेषेच्या बाहेर. चौकार. बॅटमधनं हा पहिला चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 40 या आकड्यावरती. 40 रन्स ऑन स्कोर बोर्ड. अतुल यावेळेस विचारात निश्चितच असेल. चेंडू चांगला होता, मात्र भाऊला साथ मिळाली नशिबाची. त्यानंतर भाऊ यावेळेस स्वतःला सिद्ध करतोय आणि स्वतःला प्रसिद्ध करणारा हा फटका, षटकार.
नंतर षटकार, त्यानंतर आलेला हा पुन्हा एकदा एक षटकार. अतुल उर्ध विकेट. यावेळेस फुलटो चेंडू आहे अलॉंग द कार्पेट, सीमारेषेवरती मिड विकेटला क्षेत्ररक्षक त्याच्या हाताला हुलकावणे, चौकार. अखेरीस तब्बल 52 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक 4 मार्गस्थ होत आहे. गोलंदाजी मार्गवरती निश्चितच परिवर्तन आपण पाहूया. नवीन गोलंदाज इथून सापगाव संघासाठी युवा गोलंदाज तन्मय. स्ट्राईक वरती कल्पेश हलक्या हातानं प्लेस केलं आणि स्ट्राईक देणं भाऊला खूप गरजेचं होतं, हे मात्र त्यानं जाणलं आणि कल्पेशनं सिंगल यावेळेस एक्झिक्यूट केली. एक धाव धावफलकावरती जोडली जाईल, स्ट्राईक भाऊच्या खात्यात येईल, ही मात्र जमेची बाजू खातिवली संघासाठी. तन्मय षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज. स्ट्राईक वरती नन अदर दॅन वन अँड ओनली भाऊ. यावेळेस पुन्हा एकदा भाऊच्या बॅट मधनं ट्रेडमार्क क्वालिटी. संघाचं मात्र इथं वजन वाढत असताना बघायला मिळतंय. धावफलकाची गती वाढताना बघायला मिळतीये. धावफलकाची स्थिती आपल्याला मात्र मजबूत बघायला मिळतीये. तब्बल 59 धावा 59 स्कोर कार्ड वरती बघायला मिळतात. भाऊनं मात्र यावेळेस जबरदस्त ताकद दाखवली आहे मैदानामध्ये. निश्चितच गोलंदाज आपण पाहतोय तन्मय, युवा गोलंदाज, त्याला मात्र इथून आसमान दाखवत असताना चेंडू सीमारेषेच्या बाहेर रवाना केला 6 धावांसाठी. गुड शॉट भाऊच्या बॅटमधनं हा धमाका षटकार. भाऊनं अद्यापर्यंत खेळले 5 चेंडू, 2 चौकार आणि तब्बल 3 षटकार लागोपाठ. यावेळेस बॅटची कडा पंचांकडे अपील कॉट बिहाइंड साठी पंचांनी उचलून धरलं आणि आता मात्र भाऊला माघारी यावं लागेल. गणेश आणि कल्पेश ही जोडी मैदानामध्ये. षटक क्रमांक 4 मार्गस्थ. षटकातील 3 चेंडू शिल्लक. तन्मय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती आपल्याला बघायला मिळेल. तन्मयचा हा चेंडू गणेशसाठी निर्धाव स्वरूपाचा चेंडू. आता मात्र थोडंसं थांबून ठेवले फलंदाजांना. मोमेंटम शिफ्ट करणारे हे 2 चेंडू आपल्याला बघायला मिळाले. भाऊला बाद केलं त्यानंतरचा हा चेंडू, निर्धाव स्वरूपाचा हा चेंडू निश्चितच आपण पाहतो. पुन्हा एकदा गोलंदाज तन्मय गणेशसाठी. खोलवर टप्प्याचा चेंडू बॅटला स्पर्श झाल्यानंतर फॉलो थ्रू मध्ये कलेक्ट केलं. 1 धाव चोरण्याचा प्रयत्न आणि यशस्वी सुद्धा झाला. गणेश आणि फलंदाज त्याच्या समवेत आपण पाहतो कल्पेश, या दोघांनी 1 धाव कंप्लीट केली. शेवटचं षटक आणि शेवटच्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक. तन्मय गोलंदाजी मार्कवरनं सज्ज. शेवटच्या चेंडूवरती कुठल्याही प्रकारे बॅटचा आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. यशस्वीरित्या 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि यावेळेस गाफील होता यष्टीरक्षक आणि त्याचा फायदा उचलत असताना 2 धावा कंप्लीट. तिसऱ्या धावेचा प्रयत्न अयशस्वी. 2 धावा धावफलकावरती जोडल्या जातील. षटक क्रमांक 4 संपन्न झालं.
आणि धाव फलकावरती जर आपण पाहिलं तर खातिवली संघाची धावसंख्या 62 धावा, 62 ऑन अ स्कोर बोर्ड. हाय स्कोरिंग मॅच निश्चितच मोठं बॅटल असेल. समोर तितक्याच ताकदीची फलंदाजी निश्चितच बघायला मिळेल सापगाव संघाची सुद्धा. 24 चेंडू 63 धावांची आव्हान. मी तुर्तास थांबतो, आपण थांबू नका, पाहत रहा, ऐकत रहा. भगव्याचा थरार, भगवा चषक 2021 हे महापर्व. मी तुर्तास थांबतोय आणि मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय पुनश्च एकदा आपल्या सर्वांचा लाडका आवाज रमेश महाराज शिंदे यांना. धन्यवाद. मध्ये 5 फूट सापगाव संघाला काय फलंदाजी केली भाऊन. मागील मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा मानकरी राहिला. या मॅच मध्ये काय घडेल आपल्याला पाहण्या ठिकाणी आनंदाचं ठरेल. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर किरण दळवी, मॅन फ्रॉम खातिवली. स्टार्किंग एंडवर आपण पाहतोय महेश भोईरला खूप मोठी क्षमता या खेळाडूमध्ये आहे. यस, कुणाल पेनकर सरांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. 3, 2, 1, 0 सामन्याला करूया या ठिकाणी सुरुवात. पहिलाच बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न निघून गेलाय. मधल्या स्टंपवरून विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. 15:75 जर सरासरी पाहिली सोमनाथ सर तर इथे थांबायला वेळ नाही आहे. कमी वेळ अधिक फायदा. डोक्यावर खूप मोठं कर्ज झालंय कारण 2 वर्ष लॉकडाऊन. कमवायची संधी नाही, घराच्या बाहेर निघायची संधी नाही आहे. पुन्हा एकदा ऑफ ब्रेक होता. क्या बात आहे. डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट. नॉन स्ट्राईक एंडवरच्या कैलास भांडेला मी तर म्हणेन माशाच्या बाहेर जर पाण्याच्या बाहेर माशाला काढलं ना त्याला वाटतंय कधी एकदा पाण्यामध्ये प्रवेश करतोय. स्टार्किंग एंड म्हणजे कैलास भांडेची जीवनाची कहाणी. तिथे गेल्यानंतर त्याला सुखाची झोप लागते. खूप चांगला फलंदाज आहे कैलास भांडे. ओव्हरपिच बॉल. इथे मात्र समालोचन कक्षाला सलामी द्यायला हा आला A1 क्वालिटीचा ब्रँडेड सिक्सर. खर्च किती झाला याचं वाईट वाटत नाही. कुठे खर्च झाला हे सापडलंय तर वाईट वाटतं. 2 चेंडू डॉट आणि तिसऱ्या चेंडूवर ब्लास्ट. जे महाराष्ट्र वडापाव स्टॉलच्या समोर जे प्रेक्षक बसलेले आहेत ना कृपया त्यांनी तिथून उठायचं आहे. विनंती असेल आपल्याला जागा नसेल बसायला तर व्यासपीठावर येऊन बसा. तिथून उठायचं आहे मित्रांनो. सहकार्य करा.
प्रेक्षक म्हणजे आमच्या स्पर्धेचा केंद्रबिंदू असतो. तुमचा आम्ही आभार व्यक्त करू. जाऊया मागच्या दिशेने. इथे लेग ब्रेक. ऑफ ब्रेक बॉलर जेव्हा जेव्हा एखादा मधून लेग ब्रेक फेकतो ना, दॅट्स कॉल गुगली. आणि इथे मात्र गुगली फेकला, याचे पडसाद उमटले नाही. ऑफ ब्रेक होता यावेळेस पाहू शकाल ओव्हरपिच बॉल, परंतु कैलास भांडेला 5 चेंडू पासून लांब ठेवलं. एक चेंडू खेळण्यासाठी खेळपट्टीवर आपण पाहू शकाल स्टार्किंग एंडवर गेलाय कैलास भांडे. इथून जर पाहिलं जेवढे जास्तीत जास्त चेंडू कैलास भांडे खेळेल. मॅच थोडीशी जड वाटते, परंतु तिला हलकं करण्याचं काम करावं लागेल. क्षमता आहे कैलास भांडेकडे. माझ्यावर विश्वास नसेल, यूट्यूब चालू करा आणि धडाकेबाज वडवली पहा. तिथे विश्वास नसेल तर त्या आदल्या वर्षीची मॅच पहा. तिथे विश्वास नसेल तर धर्मवीर ट्रॉफी शहापूरची पहा. अनेक मैदानांवर तुम्हाला कैलास भांडे नाम नाही तो ब्रँड आहे बॉस. खूप कमी वयापासून षटकार ठोकणारा खेळाडू खेळपट्टीवर आहे. अतिशय लहानपणापासून क्रिकेट खेळतो. डावखुरे हाताचा फलंदाज कैलास भांडे, मॅन फ्रॉम साबगाव. रिवर्सचा प्रयत्न आणि इथे मात्र विश्वास संपादन केलाय. रिवर्सचा प्रयत्न, इम्प्रोव्हायझेशन, चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील या चेंडूवर कैलास भांडेला 4 चौकार. पहिलं षटक संपलं. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पार्थ स्पोर्ट्स साबगाव संघाची धावसंख्या बनली धावफलकावर 11 धावा. सरासरीचा विचार केला 15.75 ची सरासरी गाठायची या मॅच मध्ये 5 स्पोर्ट्स साबगावला. इथून जर पाहिलं वेळ पुढे सरकत चाललेली आहे. सूर्याची किरण दर्याच्या दर्पणात पडण्याची वेळ. इथे मात्र पाहावं लागेल आरशामध्ये आणि सांगावं लागेल स्वतःला ऑल इज वेल. काय घडेल या मॅच मध्ये. पहिलं षटक संपलं 11 धावा धावफलकावर. खूप मोठी ॲग्रेशन दाखवावं लागेल. समीर तारमळे सराव करेल. इंजिनियर आहेत स्वतः. खातिवली संघाचा जर विचार केला ना, कोण इंजिनियर आहे, कोण डॉक्टर आहे, कोण वकील आहे, अनेक क्षेत्रातील माणसं तुम्हाला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज संकेत दिनकर. बन्नाट वेग. इथे मात्र मिस्टामिक स्टोक क्षेत्ररक्षक जज करतोय. जजमेंट मात्र या ठिकाणी कलेक्टिव्ह पाहायला मिळाली नाहीये. तत्पूर्वी खेळपट्टीवर 2 धावा पूर्ण. महेश भोईर. सोमनाथ सर या खेळाडूने सुद्धा इतिहास रचलाय. साई स्पोर्ट शहापूर संघामध्ये खेळत असताना मी तर म्हणेन हा टॅलेंटर्स आहे. शेवटच्या क्षणाला येऊन मॅच जिंकवण्याची क्षमता या खेळाडूमध्ये आहे. इथे जर पाहिलं ग्रामीण ओपन गटातील साई स्पोर्ट्समध्ये आपलं अस्तित्व अबाधित ठेवलंय, परंतु एक गाव संघामध्ये खेळताना इथे खेळावं लागेल. अभि नाही तो कभी नाही. तब्बल 1 वर्ष 12 महिने 52 आठवडे 365 दिवस 8,760 तास 5,25,600 मिनिटे तुम्हाला या स्पर्धेची वाट पाहावी लागेल. म्हणून कल करे सो आज करे सो अभी. शॉट ऑफ गुड लेंथ पाठवलं चेंडूला मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. रन्स मिळतील महेश भोईरला 6 षटकार. नाणेफेकीचा कौल करतोय. चला दोन्ही संघ सज्ज व्हा. टीम कृष्णाबाई वाफे आणि लेनाड. यस भोईर 11 लेनाड. कैलाश भोईर आणि समीर डोंगरे. थोडेसे नाराज होते आमच्यावर समीर डोंगरे, पण मित्र असला तर अधिकार वाणीने माणूस नाराज होतो, शंका नाहीये. जाऊ मॅचच्या दिशेने. हो हो हो. बॅटचा फ्लो जर पाहिला तर हवा लागली इथे समालोचन कक्षाला. विकेट किपरने खूप मोठी चुकी या ठिकाणी केली. महेश भोईरचा झेल सोडणं सोपी गोष्ट नाहीये, कारण हा खेळाडू खऱ्या अर्थानं अनेक वर्षाचा खूप मोठा अनुभव या खेळाडूच्या पाठीशी आहे. झेल सुटलाय. धमाके होतील का? व्हायला हवेत, होणार नाहीत, होतील.
प्रश्न प्रश्न आणि प्रश्न. हो हो, शॉट ऑफ गुड लेन, चेंडू पडल्यानंतर बाउन्स झाला. सोमनाथ सर, आपण पाहतोय खातिवली संघाच्या गोलंदाजांनी कैलास भांडेला मात्र अनेक चेंडूंपासून लांब ठेवलंय. जरी विकेट नाही आल्या तरी डॉट बॉल फेकले जात आहेत आणि कैलास भांडे नॉन स्ट्राईक एंडवर उभं राहणं ही जमेची बाजू राहील खातिवली संघासाठी. जोपर्यंत कैलास भांडे नॉन स्ट्राईक एंडवर तोपर्यंत सुटकेचा निश्वास सोडेल खातिवली संघ. गोलंदाज तयार. इथे मात्र क्रॉस बॅटने फटका खेळलाय. अलाउन दी कार्पेट, चेंडू निघून चालला मिड विकेटला. तिथे क्षेत्ररक्षक फंबल होतोय. शेवटच्या मोमेंटला चेंडू अडवला, परंतु महेश भोईर बॅक टू द पेव्हिलियन. मोठा मासा लागला गळाला आणि इथे मात्र करतोय परतीचा प्रवास. धक्का क्रमांक 1, महेश भोईर. शहापूरचा क्रिकेट आहे. हो 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 हो, चेंडू पडल्यानंतर रिलीज झाल्यानंतर सफेद रंग उडाला. यस, व्हाईट बॉल. एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने एक एक पाऊल पुढे टाकण्याचा प्रयत्न होतो या मॅचमध्ये सापगाव संघाचा. धावसंख्या 1ने पुढे सरकली. 21 धावा धावफलकावर बनवायच्या त्या. 63 धावा. बेस्ट टायमिंग स्ट्रोक, परंतु क्षेत्ररक्षक नाही. कैलास भांडेची स्ट्रॅटेजी पाहू शकाल तुम्ही. धाव काढली नाहीये कारण कैलास भांडेला टेन्शन वाढलंय. 12 चेंडूंपासून मागे राहिला. फक्त एक चेंडू खेळला कैलास भांडे आणि त्यावर सुद्धा चौकार ठोकला. बघता बघता पूर्वार्ध संपला. पहिली सेकंड इनिंग मधील पूर्वार्ध येतो संपुष्टात. पार्थफोर्ट सापगाव संघाची धावसंख्या ती धावफलकावर आतापर्यंत पाहिले तर एक गडी बाद. 21 धावा. इथून जर पाहिलं तर 12 चेंडू आणि अजूनही विजयासाठी तब्बल 42 धावांची आवश्यकता. काय घडेल? 21.00 ची गरज. तत्पूर्वी नेक्स्ट मॅच मी अनाऊन्स करतोय. लेनार्ड आणि वाफे दोन्ही संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित राहायचंय. वाफे संघाचा कर्णधार उपस्थित आहे, त्याचबरोबर लेनार्ड संघाचा कर्णधार सुद्धा उपस्थित आहे. सन्माननीय सोमनाथजी खाडे सर, आपण नाणेफेकीचा कौल करायचा आहे. पाहुण्यांना घेऊन आपण जायचंय आणि खऱ्या अर्थानं पुढील मॅच या ठिकाणी नाणेफेक करायचे. थँक्यू. नाणेफेकीचा कौल केला जाईल. धन्यवाद शिंदे सर. वाफे विपक्ष लेनार्ड अशी मॅच, महत्वाची मॅच आहे. संध्याकाळच्या सत्राकडे वळत असताना नाणेफेक केली जाईल. दोनही संघाचे कर्णधार आमच्या समवेत, आदरणीय आमचे जनार्दन मामा विषय आमच्या समवेत, ज्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. वाफे विपक्ष लेनार्ड अशी मॅच. छापा कॉलिंग आणि वाफे संघाने नाणेफेक जिंकली. क्षेत्ररक्षण स्वीकारलं. संध्याकाळचं सत्र. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. चांगले खेळा मित्रांनो आणि यशस्वी व्हा. शो द गुड गेम. ओव्हर टू कॉमेंटरी बॉक्स, शिंदे सर. जाऊया प्रेक्षको मॅचच्या दिशेने. 12 चेंडू आणि अजूनही विजयासाठी 42 धावांची गरज. इथून जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं स्वप्न डोळ्यासमोर दिसत आहेत, परंतु झोप उडाली असेल कैलास भांडेची. जी स्ट्रॅटेजी हवी होती ती मात्र या ठिकाणी मिळाली नाही आहे. 12 चेंडूंपासून मागे ठेवलं कैलास भांडेला. येणारे 12 चेंडू आणि 42 धावा. प्रत्येक चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवावा लागेल. इथे मात्र मोठे मोठे ब्लास्ट करावे लागतील. होतील होतील होतील, होणार नाहीत नाहीत नाहीत. या द्वंद्वामध्ये राहून चालणार नाही. कल्पनेचा काऊर मनामध्ये उठलाय आणि त्या अनुषंगाने प्रयत्न करावे लागतील. स्टॅकिंग एंडवर कैलास भांडे संघाचा तारणहार. गणेश गोलंदाजी मार्कवर सज्ज. पहिलाच बॉल. इथे मात्र रागाला पुन्हा एकदा फेकला संपूर्ण जगाकडे आणि पाठवलं चेंडूला स्क्वेअर ऑफ द विकेट. कैलास भांडे ट्रेडमार्क षटकार.
येस, हाच कैलास मांडे जर मागील 12 चेंडूपासून स्ट्रायकिंग एंडवर असताना तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. 6 धावा मिळवल्या कैलास मांडेनं. अजूनही 11 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता. 11 चेंडू मध्ये 6 चेंडू मैदानाच्या बाहेर पाठवायचे आहेत. इथे मात्र और पिच बॉल कैलास पांडे सेकेंड इन रो. क्या बात है, आ गया मौका 12 गेंदों के बाद और जड़ दिया छक्का. सांगितलं, संकटामध्ये आयुष्यात स्वतःला उद्ध्वस्त होऊन देऊ नका, कारण लोक प्रेतावरच्या टाळूवरचं लोणी सुद्धा सोडत नाहीत. इथे मात्र 2 चेंडूवर मिळवल्या तब्बल 1 डझन धावा. कैलास पांडे इज ऑन फायर. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी पार्थ स्पोर्ट्स साबगाव संघाला 30 धावांची गरज. सामन्याचं चित्र पूर्णपणे रंगवून ठेवण्याचं काम बॅट्समन कैलास पांडे या ठिकाणी करतोय. काय फलंदाजी केली, संघाला गरज आहे. 10 चेंडू आणि 30 धावा. इथूनही मॅच संपलेली नाही आहे. मॅच बॅलेन्स स्थितीमध्ये असेल. कोण जिंकेल सामना सांगता येणार नाही. यक्ष प्रश्न या ठिकाणी पडलाय. कैलास पांडे मिस्टामिक स्ट्रोक. चेंडू हवेमधून फ्लाय होईल का? तोच कैलास पांडे जर 12 चेंडूंमधील 6 ते 7 चेंडू खेळला असता तर वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. 12 चेंडू नंतर मनोवैज्ञानिक दबाव आणि या मनोवैज्ञानिक दबावातने घेतलेला बळी पाहायला मिळतोय. कैलास पांडे नाराज असेल, परतीच्या प्रवासाला लागला. 2 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकले. आतापर्यंत विचार केला तर 4 चेंडूमध्ये कैलास पांडेने बनवल्या तब्बल 16 धावा आणि इथे मात्र माघारी परतलाय. संकट ओढावलं, काय घडेल आणि इथे मात्र ग्रहण लागलंय साबगाव संघाला. या ग्रहणातून सुटका कधी होईल हे पाहणं औत्सुक्याची गोष्ट ठरेल. येणारे 9 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज. सामना संपलेला नाही आहे. आ देखे जरा किसमें कितना है जम, कोशिश तो जारी है. आ देखे जरा कौन किस पे भारी है. टीम पार्थ स्पोर्ट्स साबगाव की संघ खातीवली. गोलंदाजी की फलंदाजी, या मॅच मध्ये क्रिकेटचा विजय मात्र होईल यात शंका नाही आहे. क्रिकेटच्या दुनियेमध्ये कोणासोबत जिंकायचं असेल तर कोणाला तरी हरवावं लागतं. स्वतःला सिद्ध करून जगावर प्रसिद्ध व्हावं लागतं. जाऊया मॅचच्या दिशेने. इथे मात्र शॉट ऑफ वुडलँड अपील केली होती. आशाल भूतनाथ अंपायर कडे डॉट 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 बॉल. आणि इथून जर पाहिलं तर येणारे 8 चेंडू आणि अजूनही 30 धावांची गरज. सामना अशक्याकडून कठीणाकडे गेला होता, कठीणाकडून सोप्याकडे आला होता. आता मात्र त्या सोप्या गोष्टीकडून कठीण आणि अशक्य आव्हान पुन्हा एकदा नागमोडी वळणं पाहायला मिळाली. म्हणून कैलास पांडेचं प्लॅनिंग मी तर म्हणेन थोडंसं कुठेतरी चुकलं गेलं. पहिला असेल बॅट्समन महेश भोईर पहिल्या षटकामध्ये थोडासा अडथळला, 1 षटकार खेळला. त्यानंतर पहिला असेल नितीनजी आंदाडे, तो सुद्धा खेळण्याचा प्रयत्न केला. कैलास पांडेला कमी वेळ मिळाला आणि बळी घेतला. बाद झाला कैलास पांडे. आणखी एक डॉट बॉल. संकट संकट संकट. पायामध्ये पूर्णपणे बेड्या टोकून या खेळाडूला केलंय चेरबंद. कोण काढेल या संकटातून बाहेर? कोणता आशेचा किरण कोणत्या डोंगराच्या आडून येईल आणि सांगेन पुनश्च एकदा तमसोमा ज्योतिर्गमय. काय घडेल? अंधारामध्ये बुडालेला सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. संघ पार्थ स्पोर्ट्स साबगाव. अजूनही सामना संपलेला नाही आहे. या चेंडूवर जर पाहिलं 1 षटकार जर मिळाला, मोठा ब्लास्ट जर झाला तर शेवटच्या षटकामध्ये 24 धावा बनवण्याची हिंमत ठेवणारा खेळाडू नितीन आंदाडे संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. 7 चेंडू 30 धावा. आणखी एक डॉट 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 बॉल. सामना कठीण केला आणि इथे मात्र आठवण करून द्यावी लागेल हर्षल गिफ्ट नावाच्या बॅट्समनची. युवराज सिंग द प्राऊड ऑफ इंडिया. 6 चेंडूमध्ये 30 धावा बनवाव्या लागतील. केल्या होत्या शहापूरच्या मैदानावर. खऱ्या अर्थानं गेरचे संघ खेळत होता आणि गेरचे संघाच्या खेळाडूनं 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकले होते. संपूर्ण शहापूर तालुका त्या गोष्टीला साक्षीला आहे. इथे मात्र खेळावे लागतील 5 चेंडूवर 5 षटकार. कल्पेश जाधव नावाच्या बॅट्समननं
धडाकेबाज वडवली चषकामध्ये 2019 ला सुद्धा 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकले होते. हेमंत सोकाडे नावाच्या बॅट्समन मुस्तफा शेख नावाच्या गोलंदाजाला एसपीएल मध्ये 5 चेंडूमध्ये 5 षटकार ठोकले होते. इथे जातील का प्रश्न प्रश्न आणि प्रश्न. येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी 30 धावांची गरज. स्टार्किंग एंडवर संघाचा संघनायक तारणहार नितीन अंधाडे. खूप मोठा अनुभव, परंतु अनुभव जिंकेल की वेळ सांगून जाईल. गोलंदाजी मार्गावर आपण पाहतो राजा. क्रिकेटमध्ये राजा व्हायचा असेल तर तुमच्या हातामध्ये वजीर असावा लागतो. राजा वजीराची भूमिका घेऊन गोलंदाजी मार्गावर सज्ज. पहिलाच बॉल वाईट बॉल. इथून एक धाव मिळेल. सातत्याने एका धावेसाठी धावावं लागते, याचना करावी लागते. खूप मोठं समुद्र मंथन करावं लागेल. हिरे माणिक मोती शोधावे लागतील. भगीरथाचे प्रयत्न करावे लागतील. 6 चेंडू 29 धावा कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. दुसरा बॉल यावेळेस मात्र पाठवलंय कव्हर स्वीपरला. गॅप नाहीये. चेंडू खाली क्षेत्ररक्षक. झेल सुटली. त्याच खेळाडूला मागील चेंडूवर शाबासकी. आणि इथे मात्र गोलंदाजाच्या तोंडामध्ये काय आला असेल हे मी नमूद करणार नाही. एकदा मिळवली. इथून जर पाहिलं तर येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची गरज. प्रत्येक चेंडूची किंमत टॅक्स प्रमाणे वाढली गेली. काय घडेल या मॅच मध्ये. चार चेंडू 28 धावा. इथे मात्र इनसाइड एज. सामन्यातील रंजकता निघून गेली. म्हणून म्हटलं जातं वेळेला महत्व द्या. पहिल्या 2 ओव्हर मी तर म्हणे साबगाव संघ विसरणार नाही. कैलास मांडे नावाच्या फलंदाजाची वादळी खेळी पाहायला मिळाली. 4 चेंडूमध्ये 2 षटकार ठोकले. चौकार ठोकला. कमी वेळ मिळाला. थोडासा मनोवैज्ञानिक दबाव होता आणि बघता बघता याच मनोवैज्ञानिक दबावाच्या कारणानं अनेक संघाचे संघनायक डोळ्यातून रक्त ओकताना आम्ही पाहिलेले आहेत. म्हणून म्हटलं जातं प्लॅनिंग इज द की ऑफ ऑल सक्सेस. रिव्हर्सचा प्रयत्न होता. स्टान्स पूर्णपणे बदलला होता बॅट्समन नितीन अंधाडेने, परंतु आता फायदा नाही आहे. आमच्या जुन्या भाषेमध्ये आमच्या जुन्या माणसांना माहिती आहे की साप निघून गेला ना तर मग काठी मारण्यात काही अर्थ नसतो. वेळ निघून गेली. मनामध्ये उरेल पश्चाताप. प्रयत्न खूप चांगले केले साबगाव संघानं. जी स्टार्टअप हवी होती ती मात्र मिळाली नाही. कैलास मांडे थोडासा नाराज असेल. चांगली वादळी केली. इनिंग साकारली आणि आपण पाहू शकाल महेश भोईरचा एक षटकार सुद्धा या ठिकाणी पाहायला मिळाला. नितीन अंधाडेला सूर सापडला नाही. सूर झाले निरागस आणि बघता बघता सामना पराजयाच्या छायेमध्ये गेला. कॉंग्रॅच्युलेशन टीम खातिवली. हार्डलक टीम पार्थफोर्ट साबगाव. कैलास मांडे सर आपण खूप मोठे प्रयत्न केले. प्रयत्न थोडे अपूर्ण पडले गेले. हरलात तरी काही प्रॉब्लेम नाहीये, कारण हरलात जरी आज हा तुमचा अंत नाही. येईल उद्याचा दिवस सामर्थ्य नाशवंत नाही आहे. प्रत्येक मैदानावर एकदा हरलात म्हणून खऱ्या अर्थानं तुमच्या संघाचं अस्तित्व संपत नसतं. जाऊया मॅचच्या दिशेने. मॅच फिनिश झाली. सामना जिंकला खातिवली संघानं. हार्डलक टीम साबगाव पुन्हा एकदा पुढच्या वर्षी या स्पर्धेमध्ये येऊन आपल्या नावाची दखल घेतली जाईल असा खेळ तुम्ही कराल ही अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करू. थँक्यू सो मच. वेळ न दवडता दुसऱ्या मॅचला आपण सुरुवात करू. तत्पूर्वी मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी आम्ही देऊ. ही 3 पारितोषिक, एक आकर्षक कॅप, एक टी शर्ट आणि जाताना आम्ही सुद्धा संध्याकाळी घेऊन जाऊ यात शंका नाही. आम्हाला सुद्धा मिळेल ही अपेक्षा या ठिकाणी आम्ही करू. जाऊया